नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय ही कादंबरी आपण वाचत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. शोण 11. कलिका नगर सोडताच लागणार होता तो ताम्रलिप्त देश. या देशाच्या राजनगराचं नाव होतं ताम्रलिप्त नगर. राजा होता ताम्रलिप्त. ताम्रलिप्त मल्ल हे देश इतके लहान होते की त्या राज्यांचा घेर हस्तिनापूर एवढाही नव्हता. त्यामुळंच विरोधाची कसलीच भीती नव्हती. यापुढं आम्हाला प्रखर विरोध करण्याचं सामर्थ्य केवळ एकाच राज्यात होतं, मगधांच्या. कलिका नगराचा पाडाव झाल्याची वार्ता ऐकून हादरलेला ताम्रलिप्त संधीला तात्काळ तयार होऊन आमच्या स्वागताला राजनगराच्या वेशीवर उभा होता. त्यानं दिलेल्या भेटीत अगणित मोती होते. त्याचं राज्यच पूर्व सागराच्या ऐन किनाऱ्यावर होतं. जो सागर किनारा मोत्यांसाठी प्रसिद्ध होता, तेथील प्रजाजन मोत्यांचा व्यवसाय करीत. सर्व आर्यवर्तात मोते पुरवीत. ताम्रलिप्त नगर सोडून ओंडरांच्या राज्याकडे वळावं का काय हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. पण ती कल्पना सोडून आता मल्लांच्या छोट्या राज्याकडे वळणं भाग होतं. कारण ओंडरू आणि ताम्रलिप्त यांमध्ये ऋषी पर्वतांची दुर्लभ्य रांग पसरली होती. मल्ल देश समोर ठेवून चालण्याशिवाय अन्य मार्गच आमच्या पुढे नव्हता आणि त्या मार्गानं जायला आम्हीही उत्सुक होतो. कारण मल्ल देशापलीकडं होता तो अंगदेश. युवराज दुर्योधनानं ज्याचा अभिषिक्त राजा म्हणून वसुदादाला घोषित केलं होतं, तो देश. दादानं त्या देशाची राजनगरी बदलून ती चंपानगरीला नेली होती. कितीतरी वर्षाच्या दीर्घ कालखंडानंतर आम्ही बालपणी जिथं खेळलो, भांडलो, वाढलो त्या चंपानगरीचं दर्शन आता होणार होतं. मल्ल पर्वताजवळून जात जात आम्ही मल्लदेश गाठला. दादा हस्तिनापुरातच राहत असल्यामुळं त्यानं अंगदेशावर प्रत्यक्ष राज्यकारभार पाहण्यासाठी एक मांडलिक नेमला होता. तो आमचं स्वागत करण्यासाठी मल्लदेशात आला होता. त्यानं दादाला आदरानं वंदन केलं. आमचे सैनिक अंगदेशाच्या सीमेत जाण्यासाठी उत्सुक झाले होते. त्यांना माहीत होतं की अंगराज त्या देशातून 4 दिवस तरी हलणार नव्हते. भरपूर विश्रामाची संधी सर्वांना मिळणार होती. मांडलिकांसह आम्ही अंगदेशाच्या सीमेवर आलो. पूर्वाश्रमीचा सुतपुत्र वसुसेन आज अंगराज कर्ण दिग्विजयी अंगराज कर्ण म्हणून अंगदेशाच्या सीमेवर उभे होते. सहस्रावधी अंगदेशीय नगरजन त्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारची फुलं घेऊन जमले होते. सुवासिनी जलकुंभ घेऊन सामोरे आल्या. आपल्या देशाच्या राजाच्या दर्शनानं वेडावलेल्या सहस्रांनी गगनभेदी जयघोषणा केल्या. अंगराज कर्ण महाराजांचा विजय असो. चंपानगराधिपती वसुसेन महाराजांचा विजय असो. दिग्विजयी अंगराज कर्ण जयतू जयतू. बालपणीची पाषाण सिंहासनावरील घोषणा सत्य झाली. फुलं उधळली गेली. हस्तिनापूर सोडल्यापासून कधीही न लागलेले कुमकुमाचे पवित्र केशरी तिलक पुन्हा आमच्या भाली लागले. निरांजनाची औक्षणं झाली. कुरूंच्या सेनेनं वाद्यांच्या कलकलाटात आणि घोषणांच्या गदारोळात अंगदेशात प्रवेश केला. माझं मन तर त्या प्रसंगानं पिसासारखं हलकं झालं. सौख्याचा अतिरेक सहन करण्यासाठी सुद्धा मनाचं एक विशिष्ट सामर्थ्य असावं लागतं. दादा मात्र नेहमीच्या शांतपणानं जैत्ररथात बसला होता. दोन्ही हात जोडून नम्रपणानं तो आपल्या प्रिय नगरजनांच्या विशुद्ध प्रेमाचा स्वीकार करत होता. कुठलीही कसलीही उचंबळ नव्हती. त्याचं मुखमंडल सूर्यबिंबासारखं नुसतं झळझळ तळपतच होतं. आमच्या रथाच्या माथ्यावर तो जगतपिता आदित्यही तेजाचा रस ओतीत ते दृश्य असतील तितके नेत्र उघडून पाहत असेल आणि जयतू जयतू कर्ण असंच म्हणत असेल असं मला वाटलं. संध्याकाळच्या सुमारास आम्ही चंपानगरीजवळ आलो. या नगरीचं ते फार वर्षानंतरचं पहिलं दर्शन होतं. या नगरातच आम्हा सारत्यांच्या पर्णकुट्या होत्या. आमच्या बालपणीच्या स्मृती या नगरानंच प्रेमानं जोपासलेल्या होत्या. इथल्या पर्णकुटीनं आमच्यावर प्रेमळ आश्रयाचं छत्र धरलेलं होतं. हसवत खेळवत आम्हाला वाढवलेलं होतं. जे शिकवायचं ते शिकवलेलं होतं. पक्ष्यांचे थवे पाहत
गंगा किनारीचे शिंपले गोळा करण्यासाठी रथातून जाणारे कर्णशोण, धनुष्यानं लता वृक्षांवर लक्षवेध करणारे कर्णशोण, अरण्यातून किकर वृक्षाची रथचक्रांसाठी लाकडं आणणारे कर्णशोण, राधा मातेला एकमेकांच्या कागाळ्या ऐकवणारे कर्णशोण, राजसभेच्या पटांगणावर खेळ चालला असताना वृषभाला तोंड देण्यासाठी एकाच पाषाणावर उभे राहिलेले कर्णशोण आणि रथातून हस्तिनापुराला जाताना पुन्हा पुन्हा मागं वळून आपल्या भावाकडे पाहणारा कर्ण आणि रथामागून रडवेला होत हात उंचावीत याच नगराच्या सीमेपर्यंत धावणारा शोण. सर्वच्या सर्व घटना लतावेलींनी आणि पशुपक्ष्यांनीही पाहिलेल्या होत्या. आणि आज आज दिग्विजयी अंगराज कर्ण आणि त्याचा उजवा हात शोण भरल्या मनानं त्याच नगरीत प्रवेश करीत होते. प्रेमभरानं नगर जनत्यांचा सतत विजयघोष करीत होते. त्यांच्यावर सुवर्ण पुष्प उधळीत होते. छे, जीवन म्हणजे किती महान उलतापालत असते. इथं कणा एवढ्या बीजातून महान वटवृक्ष फोपावतात. करांगुली एवढ्या धारेतून गंगा यमुना धावतात. मी सत्य अनुभवत होतो की स्वप्न पाहत होतो हे माझं मलाच कळत नव्हतं. मनाच्या एका कप्प्यात बालपणीच्या स्मृती आणि एका कप्प्यात दिग्विजयी सैन्य यात्रेच्या स्मृती घोळवीत आम्ही चंपानगरीच्या मार्गावरून रथातून चाललो होतो. एव्हाना या नगरीचं स्वरूप कितीतरी पालटलं होतं. राजनगरीचं महत्व मिळाल्यामुळं इथं भव्य वास्तू उभारल्या गेल्या होत्या. तरीही दादाचे डोळे भिरभिरत काहीतरी शोधत होते. त्याचे हात सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार करीत होते, पण डोळे कशाचा तरी वेध घेत होते. वाद्यांच्या निनादात चंपानगरी पुलकित झाली होती. त्याच्या नावाच्या घोषणांचा पाऊस पडत होता. एकाएकी हात उंचावून दादानं मला मंडीत चैत्ररथ रोधण्याची आज्ञा केली. मी वेग आखडले. खाली उतरून तो झटकन नगरजनांच्या गर्दीतून आत घुसला. मीही त्याच्या मागोमाग चाललो. मार्गाकडेच्या वास्तूंना तरातर वळसा घालून तो मागील नेमक्या मोकळ्या पटांगणावर आला. तेच ते पटांगण होतं जिथं लहानपणी आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता. ज्या पाषाणाचं त्याच्यासाठी आम्ही सिंहासन केलं होतं तो पाषाण एका कोपऱ्यात तसाच पडला होता. नव्या वास्तू बांधताना कुणीतरी तो पालता करून त्याच्या बैठकीसारखा भाग धरतीकडे केला होता. सभोवती गवत माजलं होतं. पर्जन्यामुळं पाषाणावर शेवाळ दाटलं होतं. शोन, ते बघ, तुझ्या वसुदादाचं पहिलं सिंहासन. तरातर त्या पाषाणाजवळ जाऊन त्यानं आपल्या हातातील राजदंड माझ्या हाती देत एकट्यानंच तो पाषाण सुलटा केला. माझ्या हातातील कुरूंचा राजदंड घेऊन तो देशोदेशीच्या राजांना नामोहरम करण्यासाठी राजदंड त्यानं सरळ त्या पाषाणाच्या बैठकी भागावरच ठेवला. त्याच्या मनात काय होतं ते सांगता येणं अतिशय कठीण होतं. चंपा नगराधिपती वसुसेन महाराजांचा असं म्हणायला तिथं बालपणीचे कोणी मित्रही नव्हते. त्या आवाजानं खवळून अंगावर यायला बिथरलेला वृषभही नव्हता. होत्या केवळ स्मृती, सत्य झालेल्या, साकारलेल्या. क्षणभरानं त्यानं राजदंड उचलला. एकदा त्या सिंहासनावर कटाक्ष टाकला आणि आम्ही माघारी परतलो. पुन्हा रथारूढ झालो. मिरवणूक राजमार्गावरून पुन्हा पुढे जाऊ लागली. आम्ही बालपणी जिथं राहत होतो त्या पर्णकुट्या आल्या. दादाच्या सूचनेवरून मांडलिकानं त्या व्यवस्थित राखून जतन केल्या होत्या. त्या पर्णकुटीत मांडलिकाच्या वाड्यावरचे सारथी राहत होते. पर्णकुटीच्या दारात उभे राहून ते आमच्या दिग्विजयी सेनेकडं अभिमानानं पाहत होते. सेनापतीचं डोळाभर दर्शन घेत होते. ज्या पर्णकुटीत आम्ही राहत होतो तिच्या दारात एक अतिशय वृद्ध शुभ्र केशा सारथी उभा होता. मी आठवण म्हणून त्या पर्णकुटीला वंदन केलं. मांडलिकाच्या गंगेकाठच्या वाड्यावर जाण्यासाठी घोड्यांच्या पाठीवर मी आसूड उगारला. दादानं मागून तो तसाच वरच्या वर पकडून ठेवला. शोन, खाली उतर. स्वतः खाली उडी घेताना त्यानं मला आज्ञा केली. कुणाकडंच लक्ष न देता तो तडकत्या पर्णकुटीतील नेमक्या आमच्या पर्णकुटीजवळ गेला. त्याला समोर पाहताच तो चित्ररथ नामक वृद्ध सारथी गोंधळला. आपोआप आत निघून गेला. त्याच्या मागून आत शिरताना दादाचं मस्तक महिरपीला धडकलं. तो उंच झाला होता तसं ते ठेंगणं द्वार काही उंच झालं नव्हतं. त्यानं आपली उंची त्या महिरपशी जमवून घेतली. खाली वाकून तो आत शिरला.
मीही आत गेलो. गोंधळलेला मांडलिक प्रथमच त्या पर्णकुटीत आला. वृद्धानं अंतरलेल्या काळ्या बाळ्या कांबळ्यावर कुरूंच्या 8 लक्ष सेनेचा दिग्विजयी कवच कुंडलधारी सुस्वरूप सेनापती अंगदेशाचा राजा पाय आखडून बसलेला पाहून त्याला काय बोलावं ते सुचेना. मांडलिकालाही कळेना. महाराज, आपण राजवाड्यावर चलावं, तो कर्तव्यबुद्धीनं म्हणाला. नाही, मी इथंच या पर्णकुटीतच चांगले 4 दिवस राहणार आहे. हे सारथी खातात तेच अन्न खाणार आहे. गंगेवर जाऊन अर्घ्यदान करणार आहे. तुम्ही माझ्यासाठी पुन्हा इकडे येण्याचाही त्रास घेऊ नका. सैनिकांची व्यवस्था नीट करा. जा. दादा पर्णकुटीच्या गवताळ छताकडे पाहत म्हणाला. जशी आज्ञा. मांडलिक कवाडाबाहेर पडताना मान नमवून म्हणाला. मी ओशाळून मान खाली घातली. मी ज्या पर्णकुटीला टाळू पाहत होतो तिला दादानं आपलं म्हटलं होतं. शोन, वर ये, या कांबळ्यावर. त्यानं मला जवळ बसवून घेतलं. तेवढ्यात मांडलिक पुन्हा आत आला. त्या वृद्धाला आज्ञा देत तो म्हणाला. ए, तू जरा बाहेर ये. महाराजांना विश्रांती घेऊ दे. नाही, ते बाबाही इथंच राहतील. जा तुम्ही. मांडलिकाला करड्या आवाजात आज्ञा केली गेली. मी दादाच्या पायांच्या बोटाकडे पाहत विचारमग्न झालो. बालपणापासूनचं सगळं जीवनच रिंगण धरून त्या पर्णकुटीत माझ्याभोवती नाचू लागलं. माझ्या जीवनात मी एक गोष्ट चांगली केली होती. एका अथांग मनाच्या अद्वितीय योद्ध्याचं मी सारथ्य पत्करलं होतं. चित्ररथ बाबांची स्त्री बिंदिका हिनं पत्रावळीवर तत्परतेनं आणून ठेवलेले नेमके दादाचे प्रिय अपूप पाहताना तो माझ्याकडे बघून मुखभर हसला. शोन 12. 4 दिवस चंपानगरीत कसे गेले ते आम्हाला समजलंच नाही. पर्णकुटी सोडताना दादानं कंठातील मोत्यांचा गुंफ त्या चित्ररथ बाबांच्या हाती दिला. दूरदेशी असलेले तुमचे नातेवाईक बोलावून घेऊन ही पर्णकुटी सदैव माणसांनी जागती ठेवा, अशी त्याला सूचना केली. मांडलिक देत असलेली सुवर्णाची खंडणी नाकारून उलट त्यालाच दिग्विजयाच्या संपत्तीतून भरपूर हिरे माणकं देऊन चंपानगरीची शोभा आणखीन वाढविण्याची सूचनाही देण्यात आली. आता तिचं पुन्हा दर्शन ते कोण आणि कसं सांगू शकलं असतं. अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्ही चंपानगरी सोडली. यापुढचं साम्राज्य होतं रणकुशल मगधांचं. आर्यवर्तात कुरूंच्या हस्तिनापूर राज्यानंतर सामर्थ्याच्या दृष्टीनं मगधांचाच क्रम लागत होता. जरासंधाच्या नेतृत्वाखाली एकेकाळी त्यांनी मथुरेवर 17 स्वाऱ्या केल्या होत्या. आसपासची सर्व राज्य मगधांचं वर्चस्व स्पष्ट मान्य करत होती. जरासंधानं तर भोजराजांचा पराभव करून शत राजे आपल्या कारकिर्दीत नरयज्ञात बली देण्यासाठी कारागृहात कोंडून ठेवले होते. मगधांचं शस्त्र सैन्य म्हणजे धिप्पाड योद्ध्यांच्या गर्जना करणारा महासमुद्रच होता. गदा, शूल, तोमर, शतग्नी, खड्ग, चाप, बाण, भाला, त्रिशूल, गज, अश्व, भृशुंडी सर्व प्रकारची पथकं कुशल लढवय्यांनी ठासून भरलेली होती. त्यांची सैन्य संख्या 5 अंशहिनी होती. म्हणजे जवळजवळ 10 लक्ष योद्ध्यांची आमची गाठ होती. हे मगध पुरू वंशातील होते. त्यांचं राजनगर होतं गिरिव्रज. हे गिरिव्रज नगर वसुराजानं गंगेकाठी वसवलं होतं. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बृहद्रथ सिंहासनावर आला. या बृहद्रथाच्या पुत्रानं जरासंधानं आपल्या अचाट सामर्थ्यानं मगधांचा सर्व राज्यांवर वचक बसवून आपल्या राज्याला अफाट साम्राज्याचं स्वरूप आणलं होतं. जरासंधाचा वध भीमानं केल्यामुळं गिरिवज्र नगरावर जरासंधांचा पुत्र सहदेव राज्य करीत होता. आमच्या सैन्याशी त्याला टक्कर द्यावी लागणार होती. चंपानगरी सोडताना आम्ही तेथील माहितगार सैनिकांची पथकं आमच्या समवेत घेऊन आमचं सामर्थ्यही वाढवलं होतं. आमची सैन्य संख्या आता 10 लक्षांच्या आसपास झाली होती. त्यात जित राजांनी देणगी दिलेले सैनिकही होते. सामना अटीतटीचा होता. पौषातील शुक्ल पक्ष संपताच योजनांमागून योजनं मार्ग आक्रमित दुर्वास ऋषींच्या आश्रमाजवळून आम्ही गिरिव्रज नगराच्या सीमेवर धडकलो. प्रथम दर्शनीच मगधांच्या रणकुशलतेचे डोळे दिपवणारा प्रत्यय आम्हाला आला. सगळ्या नगराभोवतीच्या खंदक लाकडांनी भरकाट भरून ती लाकडं त्यांनी पेटवून दिली होती.
अग्नीच्या ज्वालांच्या मंडलात गिरिव्रजाचा प्राचीन अभेद्य तट मान उंचावून उभा होता. भयावह दिसत होता. स्वस्थ राहण्याशिवाय दुसरा मार्गच आमच्या समोर नव्हता. 2-1 दिवस तडतडत पेटणारी लाकडं खंदकात धगधगणाऱ्या अंगाराचा सडा घालून नाहीशी झाली. त्या अंगाराचा विस्तव निवण्याची वाट आम्ही खंदकाबाहेर पाहत 2 दिवस तळ ठोकला होता. पण 3ऱ्या दिवशी पहाटे पाहतो तो नवे अंगार तयार करण्यासाठी लाकडांची नवी चवड एका रात्रीत खंदकात भरण्यात आली होती. पुन्हा तटाला चाटणाऱ्या प्रचंड ज्वाला तयार झाल्या. किती दिवस चालायचं हे असं? मगदांचा पाडाव शक्य आहे की नाही अशी कुजबुज आमच्या सैनिकात सुरू झाली. 8 दिवस खंदकाबाहेर थांबून थांबून सैनिक कंटाळले. काहीतरी करणंच भाग होतं. 9वा दिवस उजाडला. खंदकातल्या अंगारावरून उडणाऱ्या राखेचे कण आमच्या सैनिकांच्या डोळ्यात शिरू लागले. खंदका पलीकडच्या तटावरच्या छिद्रातून मगध सैनिक आमची त्रेधा मिटक्या मारीत पाहू लागले. आम्हाला तर काहीच सुचत नव्हतं. शेवटी सर्व पथक प्रमुखांची उपसेनापती या नात्यानं मी तातडीची बैठक बोलावली. आपल्या शिबिरात दादा विचारमग्न स्थितीत स्वस्थ बसून होता. त्याच्या समोर जाण्याचं धैर्य कुणालाही होत नव्हतं. म्हणून त्याच्या अनुपस्थितच माझ्या शिबिरात बैठकीसाठी जमलेले पथक प्रमुख बसले होते. आमची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काहीतरी निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. लढा नाहीतर माघार. सर्व पथक प्रमुख जमताच मी सर्वांना अंगाराने भरलेले खंदक कसे ओलांडायचे यासाठी सूचना विचारल्या. सर्वजण बुद्धीला ताण देऊ लागले. कुणी म्हणत होते हत्तीवरून गंगेचं पाणी आणून ते खंदकात ओतावं. कुणी म्हणत होतं सैनिकांच्या पायांना ओली वस्त्र गुंडाळावीत. एकानं तर एवढं राज्य सोडून तसंच पुढं गेलं तर काय बिघडणार असा प्रश्न विचारला. सर्वजण किंकर्तव्यमूढ झाले होते. एक कल्पना सर्वांसमोर मांडली गेली. सर्वांनी असं तिष्ठत राहण्यापेक्षा काही जणांनी आपले देह अंगावर सरळ लोटून द्यावेत. त्यांच्या पाठीवर मागच्या सशस्त्र सैनिकांनी खंदक ओलांडावेत. ही कल्पना काहींनी उचलून धरली. या पद्धतीनं आमचे 100-500 सैनिक कामी येणार असले तरी इतर सर्वजण त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नव्हते. आपल्या साथीदारांच्या अंगाराने पोळणाऱ्या शरीरावरून चालणारे सैनिक मगधांवर निश्चितच तुटून पडणार होते. त्यांचा धुव्वा उडवणार होते. सर्व पथक प्रमुखांना परत त्यांच्या पथकात पाठवून अशा बलिदानाला तयार असणाऱ्या सैनिकांची नामावली तयार करण्याची मी आज्ञा दिली. 1 नव्हे 2 नव्हे हजारो सैनिकांनी आपली नावं देऊन कीर्तीचा तो रोमांचकारक मार्ग स्वीकारला. त्यांच्या निवडीचा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. जे अधिक धिप्पाड होते ते निवडण्यात आले. कुठल्याही युद्धात कुणीही घेतला नसेल असा तो कर्तव्य कठोर निर्णय होता. निवडलेले सैनिक शिस्तबद्धपणे उभे करून स्वतःच्या या कल्पनेवर स्वतः खुश होत ती सांगण्यासाठी म्हणून मी मान वाकवून दादाच्या शिबिरात प्रवेश केला. शिरस्त्राण काढून ठेवल्यामुळं त्याचे कुरल केस स्वैर विखुरले होते. डोळे मिटलेले होते. जोड हनवटी ओंजळीत धरून तो चिंतन करीत होता. अंगराज, आता चिंता करण्याचं काहीच कारण नाही. खंदक ओलांडायची कल्पना पक्की झाली आहे. मी त्याच्या शेजारी बसून त्याला माझी रोमांचकारी योजना सांगितली. नाही शोन, नाही, असं करता येणार नाही. तो ताडकन आसनावरून उठून शिबिरातल्या निरुंद जागेतच इकडून तिकडं फेऱ्या घालताना अस्वस्थपणे म्हणाला. क्षणभर शांतता पसरली. त्याच्या नकाराला विरोध करण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. तो जे म्हणेल तेच होणार होतं. मगधांच्या धूर्त कल्पनेला मी माझा एकही योद्धा असा बळी पडू देणार नाही. माझा प्रत्येक योद्धा मरायचा असेल तर सम्रांगणातच लढतानाच मरेल, तो निर्धारानं म्हणाला. मग मग खंदक पार करायला मार्ग कोणता, मी विचारलं. क्षणभर स्तब्धता पसरली. आपलं मस्तक दोन्ही तळ हातात गच्च पकडून तो फेऱ्या घालता घालता एकदम तसाच थांबला. एक क्षणभरच. एकदम मिटलेले डोळे उघडून तो हसत शांतपणे म्हणाला, आहे, मार्ग आहे. कोणता, मी लगबगीनं विचारलं. जा शोन, आपल्या नौका पथकातील सहस्रावधी नौकांपैकी अर्ध्या नौका उचकटून त्यांच्या लाकडी फाका मोकळ्या करायला सांग. त्या अंगारावर अंथरूनच आपलं आज सैन्य एकही योद्धा न गमावता खंदक पार करील. त्यानं शिरस्त्राण चढविलं.
त्याचे निळे डोळे अपार तेजानं तळपले. कुंडल लडलड हलली. श्रद्धेनं त्याच्या चरणाला हात लावून मी शिबिराबाहेर पडलो. निवडलेल्या सैनिकांजवळ जात त्यांना सांगितलं, तुमची निवड अंगारावर शरीर लोटण्यासाठी झालेली नाही. ते काम नौकांचं आहे. जा, नौका उचकटून त्यांच्या लाकडी फाका सत्वर वेगळ्या करा. खाड खाड असा आघातांवर आघात बसू लागले. ज्या नौकांच्या सहाय्यानं आम्ही अनेक नद्या ओलांडल्या होत्या त्या मोडल्या जाऊ लागल्या. फाकांचे ढीग पाहताच सर्व पथक प्रमुखांचे डोळे आनंदानं उजळून निघाले. किती साधी तोड, पण तो पावे तो कुणाच्याही लक्षात येऊ शकली नव्हती. शिरस्त्राण घातलेल्या आमच्या सेनापतीनं पुढं होत स्वतः एक एक फाक सैनिकांच्या हाती द्यायला सुरुवात केली. ती घेताना अमृत लाभ झाल्याच्या आनंदानं कुरु सैनिक जय घोषणा देऊ लागले. सेनापती अंगराज कर्ण, जयतू जयतू. आमच्या सर्व सेनेनं खंदक ओलांडलेला पाहताच मात्र तटावरचे मगध सावध झाले. तटाच्या छिद्रातून ते बाणाचा वर्षाव करू लागले. हत्ती घोड्यांसह आमचं सर्व सैन्य खंदक पार करून नगराच्या तटाला भिडलं होतं. मगधांचे एक एक अद्भुत युद्ध प्रकार आम्हाला सुन्न करीत होते. बाणांच्या शेपटांच्या पळसाच्या पानांच्या थैल्या करून त्यातून ते लाल लाल मुंग्या आमच्या हत्तींच्या पथकावर करू लागले. नैमिषारण्याला दाद न देणारे आमचे धिप्पाड हत्ती त्या मुंग्यांनी त्यांच्या कानांच्या नाजूक पटलांचा कडकडून चावा घेताच मर्मभेद होऊन धडाधड खाली कोसळू लागले. किती कुटील युद्धतंत्र होतं त्यांचं. शोन, सर्व हत्तींच्या कानात वस्त्राचे बोळे करून घ्या. दादा हात उंचावून ओरडला. माहुतांनी अंगावरची उत्तरीय फाडून त्या वस्त्रांनी हत्तींचे कान झाकून घेतले. एक समस्या मिटली. पथकं पुढं सरसावली. तटावरून मगधांनी पाषाणफेक सुरू केली. पेटत्या शेपटांचे बाण येऊ लागले. तरीही कुणाला दाद न देता एका प्रचंड हत्ती पथकासह दादा नगराच्या महाद्वाराला भिडलाच. अरिष्टसेन, व्याघ्रशर्मा, हिरण्यवर्मा यांनी तटाला घेरून टाकलं. आता काही झालं तरी विजय आणि विजयच. आम्ही महाद्वारासमोर आलो खरे, पण कोणत्याही नगराला नव्हतं असं भक्कम महाद्वार समोर पाहताच आमच्या आशेवर पुन्हा पाणी पडलं. त्या बंद महाद्वाराला बाहेरून अणुकुचीदार लोखंडी खिळे उलटे ठोकले होते. एखादा खवळलेला हत्ती त्यावर तुटून पडताच त्याचं गंडस्थळ त्या खिळ्यातच अडकत होतं. आपल्या जखमी बांधवांच्या शरीरावर धडक द्यायला दुसरा हत्ती काही केल्या तयारच होत नव्हता. खिळ्यात अडकलेला हत्ती काढताना सैनिक थकत होते. पुन्हा समस्या, पुन्हा आव्हान. मगधांचं महाद्वार, अजिंक्य महाद्वार. दादा क्षणभर थांबला. एका हत्तीच्या पाठीवर हातानं थोपटीत तो विचारमग्न झाला आणि झटकन आपल्या अंगावरचं लोहत्राण काढून पुढं होत त्यानं ते एका खिळ्याला टांगलं. त्याच्या मागून सर्वांनीच आपापली लोहत्राणं खिळ्यांना सलग टांगली. सर्व खिळे क्षणात झाकून गेले. एकदम 10 हत्तींनी भाल्याच्या पातांनी डिवसताच त्यांनी निकराची एकच जोरदार धडक दिली. मगधाचं अजिंक्य महाद्वार उन्मळून धुळीत पडलं. आतापर्यंत सहनशक्तीचा कडेलोट झाल्यामुळं चवताळलेले आमचे कुरु सैनिक आपल्या सेनापतीचा आभाळवेधी जय जयकार करीत खवळलेले भुजंग वारुळात शिरतात तसे लक्ष लक्षांच्या अफाट संख्येनं गिरिवज्रात घुसले. मगध साम्राज्य मग एक सामान्य साम्राज्य ठरलं. घनघोर संग्राम झाला. जरासंध पुत्र सहदेव दादाशी द्वैरथ, खदा, खड्ग, शूल, तोमर सर्व प्रकारची युद्ध खेळून थकला. माझ्यासमोर मगध सेनापती उभा होता. संध्याकाळपर्यंत मगधांची धुळदाण उडाली. प्रेतांचा खच पडला. बाणांची, त्रिशूलांची, खड्गांची भग्न पाती विखुरली. निशस्त्र सहदेव हात बांधलेल्या स्थितीतच व्याघ्रदत्तानं अंगराजांपुढं सादर केला. ज्याच्या पित्यानं अनेक राजांचे हात बांधून त्यांना कारागृहात कोंडलं होतं, तो सहदेव स्वतः हात बांधलेल्या स्थितीत अमात्यांसह कुरूंच्या सेनापतीपुढं उभा होता. त्याचा सेनापती तर गतप्राण झाला होता. एवढा मर्मभेदक पराभव मगधांनी यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. त्यांचा राजध्वज खाली गेला होता. बोल सहदेव, काय खंडणी देणार? आमच्या शूर सेनापतीनं जीत राजाला विचारलं. आपण सांगाल ती. धूर्त अमात्यानं मध्येच उत्तर दिलं. राजा, तू बोल.
हिरे, मोती, सुवर्ण, पाचू, प्रवाळ, धान्य, गायी यांची खंडणी तू दिलीच पाहिजे. कशी ते तुला माहीत आहे काय? आज्ञा अंगराज. सहदेव पुटपुटला. त्याची मान खाली होती. कारागृहात कोंडलेल्या राजांचं दुःख आज त्याला कळत होतं. जेवढ्या नौका फोडून तुझा धगधगता खंदक ओलांडावा लागला, तेवढ्या नौका बांधवून त्या भरून ही खंडणी आज आमच्या उपसेनापतीच्या स्वाधीन कर. आमच्याकडं अंगुली दाखवून त्याला आज्ञा झाली. मानेनं होकार दर्शवतात सहदेवाचे हात मुक्त झाले. वीर योद्ध्यांचा मगध देश पडला. माघ महिन्याला सुरुवात झाली होती. हस्तिनापूर सोडून 2 मास मागं पडले होते. आम्ही मदतीला घेतलेले अंगदेशीय सैनिक चंपानगरीकडे परत पाठवण्यात आले. मगधांचा पाडाव झाल्याची शुभ वार्ता घेऊन गुप्तहेर हस्तिनापुराकडे दौडत निघून गेला. त्या रात्रीपासूनच मगधांचे आणि आमचे कारागीर रात्रंदिवस नौका घडवू लागले. त्यांच्या ठकठकीनं झोप न लागणारे सैनिक मगधांच्या राजनर्तिकांचं विलोभनीय नृत्य पलित्यांच्या प्रकाशात पाहताना स्वतःला विसरून जाऊ लागले. धन्यवाद. अशाच नवनवीन कथा, कविता आणि विविध विषयांवरच्या पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.